कर्नाकाठचं गाव आहे आणि स्मशानभूमी बघितली तर एक खूप सुंदर असं चित्र दिसतंय. ज्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था आहे, सर्व आहे. ह्या जागेची संकल्पना कशी सुचली आणि इथंच कशी बांधकाम केलं तुम्ही? इथं आमच्या गावाला पवित्र नदी आहे, त्याच्यामुळे नदी काठाला नदीमध्ये जाळण्यापेक्षा मी ही स्मशानभूमीची जागा नियोजित केली. आणि कधी बांधकाम झालं होतं? हे 2021-22 मध्ये. आणि हे जे आज हिरवगार झालेलं आहे, हा. हे काय श्रेय आहे इथं? हे सगळं म्हणजे हे आमचे आतेभाऊ आहेत, यांनी तेव्हा बी हे झाडं दिले होते. गावाने टेबल दिले सगळे मंडळीने. आज 100 रोप लावले गावामध्ये इथं काल. आणि त्यांनी आमचे आतेभाऊ आहेत, त्याच्यामुळे त्यांनी सगळ्या गावाला सहकार्य केलं. आम्ही बी लावू लागलो सगळ्या जणांनी. आणि आता पुढची जबाबदारी ही आमची आहे, त्या झाडांना वाढवायची, त्यांना नळी टाकून आणि पाणी द्यायचं, हे आमचं काम आहे. मी आजच्या 8-10 वर्षापूर्वी बघितलं होतं, इथं एकदम ओसाड जागा होती. आज ही एक हिरवीगार जागा झालेली आहे. या संकल्पनेमागे प्रेरणामागे कोणाचं स्थान आहे आणि कशी सुचली तुम्हाला ही संकल्पना? सगळ्या गावाचं स्थान आहे. बरं. मी काही एकटा करू शकत नाही किंवा कोणी, सगळ्या गावाने सहकार्य केलेलं आहे सर्व ग्रामस्थांच्या प्रयत्नाने, ग्रामस्थांच्या वतीने. आणि आमच्या मामांना नाव काय? जयसिंग परदेशी बांबरुडकर यांचे मुलं हे म्हणजे पुण्याला राहता. एक इंजिनियर आहे, 3 मुलं, तिन्ही सर्व्हिसला आहेत. तर त्यांनी मामाचं गाव म्हणून हे मोठं सहकार्य केलेलं आहे. त्यांनी रोप, जाळी हे सगळं त्यांच्याकडून दिलेलं आहे. आमचा एक 5 रुपयाचा काही संबंध नाही गावाचा. फक्त आता आम्ही हे साफसफाई करून आणि ते झाडं लावण्याची जबाबदारी, ते बी आले, त्यांचे वडील ते सगळेजण आले. आणि ते मामाचं गाव म्हणून त्यांनी फार सहकार्य केलं. परदेशी कुटुंब हे तर नेहमीच वृक्ष लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. पण आता त्यांनी जे हे केलेलं आहे, ही सर्व संपूर्ण जबाबदारी कसं जगवणं, आता त्यांनी तर रोपं वगैरे दिलंय, पण ही सर्वस्वी जबाबदारी तुमची. आता याची निगा रागा आणि भविष्यात त्याचं उपभोग घ्या. बरोबर आहे ना. त्यांनी दिलं ते आम्हाला जगवावं लागेल ना. आता आम्ही ठिबक करू ना. काय काय करणार आहे भाऊ पुढे भविष्यात? पाण्याची व्यवस्था, पाण्यासाठी व्यवस्था त्याची. ठिबकद्वारा सर्व झाडांना पाणी उपलब्ध पाणी करू. ठीक.